आमच्या दुकानावर सर्वात जास्त गर्दी असते. हॅलो, आणि तरी मला त्या दिवशी किडनॅप करून नेला. आज पण काही किडनॅपिंग केसेस असतील इथं, बळ जबरी उचलून आणलंय, आहेत का? असतील तरी हो कोणी म्हणणार नाही, मला माहिती आहे. तसं मलाही नेलं आणि चालू होतं जसं तुम्ही इथं प्लॅन ऐकताना चालू होतं ना तुमच्या डोक्यात, चालू द्या तुम्ही, हाय आम्ही, खरंय ना? जसं आज तुम्ही विचार करता का तो विचार मी आजच्या काही वर्षापूर्वी करत होतो. आणि ज्या वेळेस त्यांनी सांगितलं आठवडा किती सांगितला, 2 लाख नाही, नवीन लोकांनी सांगा, 2,10,000 आठवतोय काही? 2,10,000 कमी 1,000 सांगितलं ना, आणि जास्तीत जास्त किती सांगितलं आठवड्याला? 2,10,000. नवीन लोकांनी बोला प्लीज. 2,10,000. खरं सांगायचं, पचलं का? हजम झालं? काका तर म्हणतील बाबा आयुष्य गेलं पांढरे करण्यात, आणि तू आठवड्यात सांगू राहिला. पॉसिबल आहे सर? आठवड्याला आहे? पटतंय? अरे वा, कोल्हापूरकर पटवून घेतात. मी त्या दिवशी ऐकल्यावर सरळ बोललो होतो, दिवाळीच्या दिवशी सी बनवण्यासाठी मीच सापडलो का? समजणे वाले पे इशारा. का बरं हो? मला सांगा, ज्याचं इन्कम 100-200 रुपये रोज असेल, महिन्याचं इन्कम किती? 3,000. गणित येतात का नाही? 3,000. किती? 3,000. 3,000, 5,000, 6,000. वार्षिक उत्पन्न किती? 72,000. 75,000. आणि त्याला आठवड्याला 2,10,000 सांगितल्यावर काय अवस्था होईल? हॅलो. आणि मी तिथून उठून चाललो होतो मित्रांनो, कारण आपल्या खोपडीच्या बाहेरची गंमत होती ती. पण माझे सिनियर भारी होते, त्यांनी मला सांगितलं, ललित डोंगरे शेवटचे 2 शून्य कट करून टाक. किती उरले? 2100 रुपये महिन्याला आले तर चालतील का? म्हटलं येस सर. का? माणूस आपल्या अवकात पाहूनच हिशोब लावतो ना. म्हटलं येस सर चालेल. बस ऐक पण. आणि खरंच ऐकलं, आणि तोपर्यंत डोक्यात तेच किडे होतं, चालू द्या तुम्ही, हाय आम्ही. आणि मी का गेलो होतो त्यांच्या बरोबर हे बी सांगतो. जेव्हा केव्हा पण मला इमर्जन्सी गरज असेल त्यावेळेस ते माझं एटीएम होतं. सर द्या ना, देतो शनिवारी, बाजाराचा दिवस संपला का? कळलं का? एटीएम एनी टाइम मनी मॅन. केव्हा पण मला जास्त नसतं लागायचे, मला फक्त लागायचे 200, 500, 200, 500. आणि ते मी बरोबर त्यांच्याकडे मंगळवारी बुधवारी मागायला जायचं, शनिवारी बाजार झाला का देऊन टाकायचं. आणि त्या माणसाने मला बोलवल्यावर मी नाही कसं काय म्हणू शकतो? हॅलो. आणि तो प्लान ऐकल्यावर आपल्या डोक्यात ते घुसलंच नव्हतं, संपला होता विषय. सर म्हणे आहे ना जबरदस्त. हा, आपल्याला सुरू करायचं. यस सर. कधी? पैसे आल्यावर. मग बरोबर आहे का नाही? अरे ज्या माणसाचं पॅन कार्ड नव्हतं त्याच्याकडे पैसे कुठून येतील? आणि त्यावेळेस खरंच सांगतो, त्या व्यक्तीने मला 2 प्रश्न विचारले, आणि त्या 2 प्रश्नांमुळे रोडपतीचा करोडपती आज तुमच्या समोर उभा आहे. असं मला ते 2 प्रश्न विचारून या बिझनेस मध्ये घेऊन येणारे माझे मानवरूपी देव, आमच्या सगळ्यांचे महागुरु मिस्टर किशोर जायरे सरांना मनापासून वंदन करतो. यस. का मानवरूपी देव म्हणतो? कारण त्या दिवशी जर त्या माणसाने बळजबरी केलं नसते ना, तर आजही ललित डोंगरे काळेमणी होत राहिला असता, किंवा पुऱ्या खानदानाचा फोटो लटकला असता भिंतीवर. कारण हा बिझनेस सुरू केला, दिवाळीच्या दिवशी सुरू केला मित्रांनो. 5 ग्राम सोनं गहाण ठेवून हा बिझनेस सुरू केलेला आहे. 5 ग्राम होतं आपल्याकडे, ध्यानात राहतं, कारण तेवढं होतं, मोजून होतं तेवढं आपल्याकडे. 5 ग्रॅम सोनं दिवाळीच्या दिवशी गहाण ठेवून सुरू केलेला हा बिझनेस आहे. आज मला उलट करून झटकलं तरी माझ्या अंगावर पावशेर सापडत, झटकायचं नाही.
ज्या पत्नीने तिचं 5 ग्रॅम सोनं गहाण ठेवलं होतं माझ्यासाठी, त्या पत्नीकडे आज जास्त नाही, एक 600 ग्रॅम सोनं असेल. आता हिशोब लावू नका, घरी गेल्यावर कॅल्क्युलेटर करत बसा. तुम्ही लगेच लावाल वा घरी. तर आज विचार करा ना, काय होतास तू आणि किती लोकांना आवडेल आज जे लाईफ आहे त्याच्यातून काहीतरी आगळं वेगळं आपलातून लाईफ स्वतःच करण्यासाठी. काही लोक राहू द्या हात उभं, काही एखाद्याला मला विचारू द्या प्रश्न, भाड्या काही प्रॉब्लेम आहे का रे तुझा? पिवळा टी शर्ट वाला बंधू हातच बांधून बसलाय तू. कसं असतं माहितीये का? बस कर. दोन गोष्टी असतात हात बांधून बसण्याचे. इंग्रजांनी शिकवलंय, हम गुलाम थे, हम गुलाम है, हम गुलाम रहेंगे. आणि दुसरं, चाल दे तुझं, मला काही फरक पडत नाही. आमचं म्हणणं काय, बाहेर मुक्त व्हा, मुक्त, या बंधनातून मुक्त व्हा. का? कारण हा माय लाईफस्टाईल बिझनेस फायनान्शियल फ्रीडम देणारा बिझनेस आहे. इथं अडखळे आणायचे नाही. का सांगतो? नव्या लोकांनाच खास करून सांगेन की आमचे लई लोक येऊन बोलून गेले ना आता, है ना? कोणी इंजिनियर आहे, कोणी काय आहे, कोणी सीए, कोणी अकाउंटंट आहे. मीच जाट झालो. बाबा एवढ्या हुशार लोकांमध्ये मी कसं काय लागलो? कारण माहितीये, काल नाही सांगितलं, आज सांगतो. मी 11वी सपास आहे आर्ट मध्ये. सपास कळतं का? काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? प्रमोटेड. आर्ट मध्ये 2 विषयात प्रमोट होऊन पास झालेला माणूस आहे हा. हॅलो. आणि जास्त नाही, आज या बिझनेस मधून जास्त नाही हो, फक्त 7-8 लाख रुपये येतात. कधी कधी असं वाटतं जास्त शिकलो असतो तर एखाद्या टेबलावर आहे ना का पांढरा कागद आणि निळा पेन घेऊन रगडतच राहिलो असतो. उठरे चिंदा तोच धंदा, उठरे चिंदा तोच धंदा. साहेब द्या ना, किती? 50. ओके सर द्या. आणि आता असं वाटतं बरं झालं कमी शिकला. हॅलो. कारण कमी शिकल्यावर मी एवढे पैसे येतात आजच माहित झालं या बिझनेस मध्ये आल्यावर आपल्याला. तुम्हाला पाहिजेत पैसे? कोणाला पैसे आवडतात? आता ज्याला पैसे आवडतात त्याचा हात वर येईल, आणि ज्याला पैशाची अलर्जी आहे ना त्याचा हात खाली नाही. तर अलर्जी म्हणजे काय? पैसे जास्त आले का खाजाव सुटती. आणि ज्याला अर्धेच पैसे पाहिजे त्यांनी अर्धा हात ठेवा. असे अर्धे पाच काय अर्धे बघा. तायडे अर्धेच पाहिजे. नोटा अर्ध्या रस्त्यातून रिटर्न जाते ना. हा वाव थँक्यू. 2 वर्षाचं पोरग बी राहिलं ना त्याच्यापुढे नोट फिरवा, ते पहिले हिसकून घेतं. तुम्ही तर मोठे अनुभव आहे ना. हा मग या दुनियात आहे ना, या दुनियात पूर्वी इमोशनला फार महत्व होतं. कोरोनाच्या पहिले, कोरोनामध्ये सिद्ध होऊन गेलं नाते गोते इमोशन फिमोशन काही शिल्लक राहत नाही. कारण आपण आपल्याच जाणाऱ्याला आपण खांदा दिलेला नाही आणि पाणी पाजलेलं नाहीये. राईट ऑर रॉंग? कुठे इमोशन? प्रत्येकाला जीव प्यारा होता भाऊ. तू गेला मला नको घेऊन जाऊ. राईट ऑर रॉंग? इथून पुढचं जग आहे ना मित्रांनो, प्रोफेशनल असणार आहे. कसं? छोटं उदाहरण सांगतो. आपल्याच घरात आपलाच मुलगा एखादी गोष्ट मागतोय, त्याला 4 वेळा फक्त नाही म्हणण्याची हिंमत आहे का तुमच्यात? हॅलो. काय झालं? कधी म्हटले का 4 वेळा नाही? का? बरं नाहीच म्हटले, काय मजा येते घरात? एखाद्याने अनुभव सांगा ना. काय होतं? आदळापट. म्हणजे बायका म्हणजे मिसेस करते ते चालतंय, आता कोण करायला लागलं? मुलं. कशासाठी? तुम्ही का नाही म्हटले. हॅलो. आजचं जग एवढं पुढे गेलंय. दिल्लीत मागच्या 3 वर्षापूर्वी न्यूज आली असेल पेपरात, तुम्ही वाचले की माहित नाही,
एका मुलाने कोर्टात केस टाकली, मला जन्माला का घातलं जर माझ्या इच्छा पूर्ण करता येत नाही तर. पाहिजे तर गुगलवर चेक करून घ्या, दिल्लीत केस झालेली ही. हॅलो, एवढे प्रोफेशनल आहेत. जर मुलं झालेत तर जग किती प्रोफेशनल असेल. मी तुम्हाला एवढंच सांगेन, इथून पुढच्या काळात ज्याचा खिसा गरम आहे ना, लोक त्यालाच राम नमस्कार करणार आहेत. त्याचं पण उदाहरण देऊ. तुम्ही मार्केटमध्ये फिरतात सगळेजण, जेवण करून आले ना. मी तुमचं ते झुणका भाकर दाबून हाणली 2 भाकरी. तुम्हाला विचारतो, जेवण करून आलं ना? यस. तुम्ही मार्केटमध्ये फिरत असताना नमस्कार करतात का? अरे कधी रस्त्याने जाताना लोक याला त्याला नमस्कार करायला नाही लावत, ओळखीच्यालाच करतात ना. जर कोणी ओळखीचा भेटला तर नमस्कार तुम्ही करतात का? हो. यस ना? यस. हा, करतात ना. नमस्कार करतो आपण. कोणाला करतात? ज्याचा खिसा आपल्यापेक्षा मोठा आहे त्याला. आठवा जरा. एखाद्या गरीबाला, तुमच्या ओळखीचा एकदम गरीब आहे, तुमच्यापेक्षा कमी पैशावाला, त्याला तुम्ही स्वतःहून नमस्कार केल्याचं आठवतं का तुम्हाला? डोळे मिटून 2 सेकंद आठवून तर आठवणार नाही. पण तुमच्यापेक्षा थोडा श्रीमंत आहे, त्याचं तुमच्याकडे लक्ष नाही, तरी तुम्ही ओरडून म्हणतात, हो साहेब नमस्कार. केलंय का नाही असं? कशासाठी केलं? मला गरज पडली, माझं थोबाड तुला ध्यानात राहू दे, मी कधी पण मागायला येईल उसने. हॅलो, हा सगळं मतलबासाठी चाललंय. आणि इथून पुढं जो पैसे कमावणार नाही, एकतर तो आत्महत्या करल, नाही तर त्याला पैसे कमवावे लागतील. 2च रस्ते राहतील इथून पुढे. कारण सांगतो, तुम्ही पैसे कमी कमवतायत म्हणून तुमच्या मुलांना शाळेमध्ये अर्ध्या फी मध्ये एंट्री मिळणार नाही. तुम्ही पैसे कमी कमवतायत म्हणून किराणा दुकानदार तुम्हाला डिस्काउंट मध्ये किराणा देणार नाही. सरकारने भरपूर प्रयत्न केला की तुम्ही पैसे कमवायला पाहिजे म्हणून तुम्हाला फुकटामध्ये, अर्ध्या तिकटामध्ये इकडे तिकडे फिरायला पाठवलंय. तुम्हाला वाटतं मजा करायला दिले सरकारने? नाही, बाहेर निघायसाठी दिलेत घरातून. राईट. पण आपणच विचित्र विचार करतो, अर्ध्या तिकिटात अरे ते बाहेर निघायसाठी दिलेत, काम करा आणि पैसे कमा म्हणून. हॅलो, कळतंय काय? यस. आणि हा, आपले तर यात्रेला निघाले अर्ध्या तिकिटात. सरकारचा उद्देश वेगळा असतो ना, आपलं टार्गेट वेगळं असतं. खरं नाहीये. बरं, 1500 देऊन कोणी स्वतःच भलं करून घेतलं? जर हात वर करा. 1500 जमा फार जमा झाले सर आमच्याकडे. रुपया शिल्लक नाही त्याच्यातला. हॅलो, एकच कारण, कितीही कमवलं आज कमी पडणार. हॅलो, कोणाला मुलं आहेत? अरे वा, सगळ्यांनाच आहे, मला पण आहे, काही प्रॉब्लेम नाही. कोणाला आपल्या मुलांवर 100% गॅरंटी आहे की ते म्हातारपणात आपल्याला एकदम व्यवस्थित सांभाळत. झूठ बोले कवा काटे. बघा, 3च. चला, थँक्यू. 3 लोकांचा हात वर आला. 3. आता काहींचा हात अर्धा वर आहे. आता गॅरंटी नाही. येस ऑर नो? अहो, छोटा प्रश्न विचारला, आपला मुलगा आपल्याला सांभाळेल याची गॅरंटी कोणाला आहे? 3च लोकांनी हात वर केला. म्हणजे आजही आपल्याला आपल्या मुलाची गॅरंटी नाही. सल्ला देऊ एक, कारण सल्ला त्याचाच ऐकायचा ज्याचा गल्ला भरलेला असतो. रिकामटे सल्ले देणारे मार्केटमध्ये फार आहेत. हॅलो, देऊ का सल्ला? यस. तुमच्याकडे जर एक मुलगा एक मुलगी असेल तर अजून एक मुलगी किंवा एक मुलगा दत्तक घ्या. नीट ऐका. जेवढं तुम्ही तुमच्या मुलाला जेवढा जीव लावून मोठं केलंय
त्या दत्तक घेतलेल्या मुलाला किंवा मुलीला पण पुढील 5 वर्ष तेवढाच जीव लावून मोठं करा. मी गॅरंटी देतो तुमचा मुलगा काय सांभाळेल तुम्हाला जेवढा दत्तक घेतलेला मुलगा किंवा मुलगी सांभाळेल तुम्हाला. त्या दत्तक मुलाचं मुलीचं नाव ऐकायचंय? अरे थांबा ना, त्या दत्तक मुलाचं मुलीचं नाव ऐकायचंय? त्या दत्तक मुलाचं नाव आहे माय लाईफस्टाईल. 5 वर्ष या बिझनेसला जेवढा मुलांना जीव लावलाय ना तेवढा जीव लावून काम करून घ्या. मी चॅलेंज करून सांगतो, तुम्हाला काय मुलं सांभाळतील, तुम्ही मुलांच्या मुलांना सांभाळाल एवढी ताकद मायला असते तुमच्यामध्ये. अजून दुसरा प्रश्न, किती आई बापांना असं वाटतं की आपल्या मुलाने नोकर म्हणून दुसऱ्याच्या हाताखाली नोकरीला जाऊ नये? नोकरी म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली काय? गुलाम. आवाज नाही आला. गुलाम. नोकरच ना. यस. किती आई बापांना वाटतं राहू दे ना रे हातवर दादानं. वाव. त्या आई बापांना सांगतो, करतो पाहू बघू, आज नाही उद्या करू, पैसे नाही, हे नाटकं करण्यापेक्षा आजच सुरू करा. 5 वर्षानंतर मी गॅरंटी देतो तुमच्या मुलाला बायोडाटा घेऊन कुठं हिंडायची गरज पडणार नाही एवढी ताकद मायला येते तुमच्या घरामध्ये. यस यस. हे सगळं का बोलू शकतो? हे सगळं का बोलू शकतो मित्रांनो? आज रनिंग वय आहे 48. आज मी फायनान्शियल रिटायर आहे. कोणतं? फायनान्शियल. पहिल्यांदा ऐकला ना डायलॉग? रिटायर ऐकलंय ना? रिटायर हा कोणता रिटायर आहे? फायनान्शियल. फायनान्शियल रिटायर, नॉट फिजिकल. म्हणजे मी काम नाही केलं तरी माझ्या घरात लाखो रुपये येणारच. ऐका, मी या जगातून निघून गेलो तरी माझ्या पत्नीला ते लाखो रुपये येणार. माझी पत्नी या जगातून निघून गेली तरी माझ्या मुलाला लाखो रुपये येणार. हॅलो. आता माझा असा प्रश्न आहे, अशी काही व्यवस्था तुम्ही करून ठेवली आहे का? जर नाही तर हा बिझनेस आजच स्टार्ट झाला पाहिजे. कारण सकाळी घरातून पैसे कमवायला निघालेला व्यक्ती संध्याकाळी घरी येईल याची शाश्वती आजच्या जगात राहिलेली नाही. म्हणून सागे व्हा, सावध व्हा. आज मी 47 पूर्ण आहे. आज मी फायनान्शियल रिटायर आहे. माझा मुलगा वयाच्या 24 मध्येच आजच रिटायर आहे. त्याला काम करायची गरज, तो माझ्या बिझनेस मध्ये माझ्या बरोबर आहे. पुढच्या आठवड्यात त्याचा आयडी STC होतोय. बाप 11वी पास आहे तर पोरगा MBA पास आउट आहे. हॅलो. कळतंय काही? येस. पण आज त्याला पैसे कमवायला जायची गरज नाही, कारण तो माझ्या जागी आज अकोला म्हणून, अमरावती अकोला आहे ना, तिथं जिथं मी ज्या स्टेजवर मी उभा आहे ना, ज्या लेवलला आत्ता या मिनिटात तो त्या लेवलला तिथं भाषण देऊ राहिलाय. जॉब करणाऱ्यांना सांगतो मित्रांनो, तुम्ही कितीही उच्च पदावर पोहोचा, जनरल मॅनेजर, त्याच्या पलीकडे काही असतं का अजून? डायरेक्टर, CEO समजा. तुम्ही एखाद्या कंपनीचे पार CEO बनून जा रिटायरमेंटला. तुम्ही त्या पदावरून उतरल्यावर मुलाला बसवता येईल का? नाही. मुलाला कुठून सुरुवात करावी लागेल? 0. आज जर मी ठरवलं उद्यापासून मला माय लाईफस्टाईलच्या फील्डवर नाही जायचं, माझा मुलगा जाईल, तर माझा मुलगा कोणत्या पदावर येईल? डायमंड. काही कळतंय का? यस. बिझनेस एक असा प्रकार असतो जिथं आपण थकल्यावर आपल्या जागेवर आपला मुलगा, आपल्या परिवारातील व्यक्ती बसवता येतो. हॅलो. पॉलिटिक्स पण एक बिझनेस आहे, कळतंय का नाही? बॅनरवर बॅनर, आजोबा होते, वडील आहे, मी पण चाललोय, पोट्ट पण येणार आहे. खरंय खोट आहे? माय लाईफस्टाईल बिझनेस ती तसाच मित्रांनो. मी जरी थांबलो तर माझा मुलगा इथं, मी नसेल तर माझी पत्नी इथं येऊन हा बिझनेस पुढे लोकांना समजून निघणार. याच पदावरून, शून्यापासून नाही. कोणाला आवडेल मग अशी सुरुवात करायला?
कारण का माहितीये का, असं का विचारतो मी, थोडं मी सायलेंट आहे, मला असं मोटिवेशन देता येत नाही, मला रियालिटीवर बोलायला आवडतं. मला एकच गोष्ट कळते, येणाऱ्या काळात खरं सांगा, एवढे हाय लेवलला आपली मुलं शिकवलीत आपण, नोकऱ्या आहेत का? तोंडाने बोला. नाही. तरी पण आपण शिकवतोय. आणि हे मुलं आता येणाऱ्या काळात जर यांना नोकरी नाही मिळाली तर फ्रस्ट्रेशन मध्ये आत्महत्या करतायत. राईट ऑर रॉंग? यस. मग अशा मुलांना पर्सनल डेव्हलपमेंटसाठी हा बिझनेस जर सुरू केला तर मी चॅलेंजवर सांगतो, मार्केटमध्ये किती बी निगेटिव्हिटी असू द्या, या बिझनेसमध्ये मुलांना टाका, पर्सनल डेव्हलपमेंट 100% होणार, पण माइंड पॉझिटिव्ह राहणार आणि बिझनेसमध्ये येऊन ते 100% आपण जे स्वप्न पाहिलेत ना, आपले मुलं या बिझनेस मधून पूर्ण करणार आहेत. यस 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 यस. कारण मला एकच दिसतंय, काल तुम्हाला नवीन लोकांना सांगतो, काल ट्रेनिंग होतं इथं, जास्त नाही, 23 वर्षाच्या मुलाकडे 1 करोड रुपयाची सायबर स्टार काल होती. यस. हॅलो, कोणी पाहिली ना? पण त्याच्या बापाने 20 वर्षापूर्वी या बिझनेसची सुरुवात केली होती, म्हणून आज तो 1 करोडची गाडी घेऊन फिरतोय. हॅलो. यस यस. म्हणून नवीन येणाऱ्यांना आजच सांगतो, सुरू करा माय लाईफस्टाईल. नाही तर काय होईल ऐकायचंय? येणाऱ्या 20 वर्षानंतर तुमचा नातू, हॅलो, आणि आमच्या माय लाईफस्टाईल वाल्याचा नातू कुठंतरी शाळेत एकत्र सापडतील. हॅलो. यस. आणि आमचा नातू हा BMW मर्सिडीज मधून शाळेत जाईल आणि तुमचा नातू ऑटो रिक्षाच्या त्या ठुसलेल्या लोकांमध्ये घुसून शाळेत जाईल. जातोय ना आज? आणि ते दोघं शाळेत भेटतील. तुमचा नातू आमच्या नातूला विचारल, अरे तू एवढ्या मोठ्या गाडीतून कसं काय येतो, मी रिक्षातून कसा येतो? त्यावेळेस आमचा नातू सांगल, आजच्या 20 वर्षापूर्वी आमच्या आजोबाने माय लाईफस्टाईल नावाचं बी पेरलं होतं. मग तुमचा नातू त्याला विचारल, मग आमचा आजोबा तेव्हा काय करत होता? हॅलो. म्हणून सांगतो, झाड मोठं करायचं असेल तर बी आजच पेरावं लागेल. म्हणजे माय लाईफस्टाईल आजच सुरू करा, कारण ही काळाची गरज आहे. ज्याच्या 7 पिढ्यांमध्ये मित्रांनो पॅन कार्ड सुद्धा नव्हतं आमच्या खानदानात. काय पॅन कार्ड कोण काढतो? जो टॅक्स भरतो. आपल्याला टॅक्स भरणे इतकी येतच नव्हते, तर पॅन कार्ड काढायचं काय संबंध? ज्याला ATM कधी पाहिलं नव्हतं तो माणूस आज या माय लाईफस्टाईल बिझनेसमुळे मित्रांनो 7 पिढ्यांमध्ये आमचं घर नव्हतं, आज नाशिक शहरात कमीत कमी 5 करोडची प्रॉपर्टी झाली. ऐकून घ्या. सुरुवात केली 5 ग्राम सोनं गहाण ठेवून. आज बायकोचं माझं सोनं मोजलं तर 700-750 ग्रॅम असेल. म्हणजे मला हे सांगायचं की 5 ग्रॅम गहाण ठेवलं होतं या माणसाने त्या दिवशी. आज लहानपणी कधी मी सहलीला गेलो नव्हतो, कारण सहलीला जाण्या इतके पैसे कधी नव्हते. आज आम्ही आमच्या बिझनेस मधून लोकांना अचिव्हर बनवून त्यांच्या सहली काढतोय. बघा, मी सहलीला नाही गेलो, पण मी सहली काढतोय आता. दुसऱ्याची गाडी पाहून माझा जीव जळायचा, कारण पायी पायी चाललेत सगळे. मला लहानपणी कधी गाड्या खेळायला भेटल्या नाही, म्हणून मी माय लाईफस्टाईल मध्ये आल्यावर गाड्या खेळलो. सुरुवात माझी इंडिका पासून झाली. आज मी जी गाडी वापरतो ती 65 लाख रुपयाची जॅग्वार कार आहे. आज नाशिक शहरात 5 घरं आहेत आणि मुंबई पनवेल जवळ डॅम टच एक छोटीशी जमीन आहे, ज्याच्यावर माझं ड्रीम प्रोजेक्ट एक छोटस रिसॉर्ट बनवून राहिलं. वय वर्ष 47, काळे मणी वाहणारा. जर या माय लाईफस्टाईलला नाही म्हटलो असतो ना मित्रांनो, तर कोरोनात फोटो लटकले असते, हे बोललो, आठवतं ना? यस. कारण रोज कमवल रोज खाईल अशी माझी परिस्थिती होती. आता कोरोनात किती दिवस बंद होतं सगळं? 6 महिने. पहिले 3 महिने सगळ्यांना मदत केली ना एकमेकाने. कोणी घर भाडं भरून दिलं, कोणी किराणा भरून दिला. केलं का नाही केलं? यस यस. किती दिवस मला लोकांनी मदत केली असती? फरक काय पडला माझ्या हो म्हणण्याचा? ऐकायचा आहे? यस. जर मी माय लाईफस्टाईलला
नाही म्हटलो असतो तर कोरोनामध्ये मी मागणाऱ्यांच्या लाईनीत असतो. साहेब द्या ना एवढं करून, नगरसेवक द्या ना एवढं करून, दे ना भाऊ करून, दे ना भाऊ करून. पण मी हो म्हटलो म्हणून मला अभिमान आहे माझ्या हो या निर्णयावर. कारण माय लाईफस्टाईलमुळं कोरोना काळात मुंबईहून युपीला लोक पायी जायचे हायवेवरून. माझ्या घराजवळूनच हायवे जातो. रोज 3 महिने 200 लोकांचे डबे मी हायवेवर वाटलेले आहेत आपल्या या बिझनेसच्या आशीर्वादामुळे. जेवणाकडे 35 परिवार 6 महिने मी त्यांचं घर भाडं किराणा सगळं सांभाळलेलं आहे. आमच्या आजूबाजूची जे काहीच करू शकत म्हणजे परिस्थितीच नव्हती त्यांचे 35 परिवार सांभाळता आले. म्हणजे मी मागणाऱ्यांच्या लाईनीत राहिलो असतो, मी देणाऱ्यांच्या लाईनीत उभा राहून गेलो. एक निर्णय किती काम करू शकतो, एक निर्णय किती मोठं काम करू शकतो हे मला तिथं आठवलं. माझी आजी वारली लहान असताना. का तर पैसे नाही म्हणून ट्रीटमेंट नाही झाली, कॅन्सर होता. आई टीबीने वारली, पैसे नाही म्हणून ट्रीटमेंट नाही झाली, जीव गेला. पत्नीचा हात फ्रॅक्चर होता, 1200 रुपये ट्रीटमेंटला नव्हते, 8 दिवस फुटपट्टीला हात बांधून ठेवला होता. सगळं आठवतं. पण कोरोना काळात माझेच सासरे ऍडमिट झाले होते, 3 लाख रुपये लागले. मी बाहेर होतो पण डायरेक्ट घरातल्यांना सांगितलं तिजोरीत पैसे पडले, काढा आणि पहिले माणूस हॉस्पिटलला जमा करा. ठीक आहे, ते नाही वाचले पण समाधाने वाचवण्यासाठी जेवढा पैसा लागला तेवढा कमी पडू दिला नाही. ही ताकद माय लाईफस्टाईलमुळे. वडिलांनाही कॅन्सर होता, मागच्या वर्षी डेथ झाली. सगळी ट्रीटमेंट लास्ट स्टेज सापडलं, सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, भरपूर पैसा खर्च केला, नाही सापडला, त्यांना थांबवता आलं. पण समाधान वाटलं, कमीत कमी प्रयत्न तर केला. हॅलो, येस. जर नाही म्हटलं असतो काळेच मनी होत असतो तर हे पॉसिबल होतं का? म्हणून सांगतो, भविष्यात काय आपल्या पुढे मांडून ठेवलंय हे माहित नाही, पण ते मांडून ठेवलेलं आहे त्याला सोल्युशन आणि सगळ्यात मोठा मार्ग एकच असतो. कोणता? कारण या दुनियात पूर्वीची म्हण आज लागू होती, बाप बडाना मैया. जोरात बोला, बाप बडाना मैया सबसे बडा रुपया. एकच ध्यानात ठेवा. हे का बोलतोय? वयाच्या 47 पर्यंत, वयाच्या 70 पर्यंत लोक जेवढे अनुभव घेतात ना ते 47 पर्यंत घेऊन बसलेलो आहे. पैसे नसताना लोक कसे वागवत होते आणि तेच लोक आज पैसे आल्यावर कसे वागतायत मी पाहतोय. तर हा अनुभव तुमच्या आयुष्यात येऊ नये म्हणून माय लाईफस्टाईल सुरू करा. नसेल स्वतःसाठी तर कमीत कमी मुलांच्या भविष्यासाठी माय लाईफस्टाईल सुरू करा, मुलांच्या लाईफसाठी माय लाईफस्टाईल सुरू करा. गॅरंटी देऊन सांगतो 5 वर्षानंतर तुमचा पूर्ण परिवाराचं आयुष्य बदललेलं असेल. एवढी शाश्वती या माय लाईफस्टाईल मधून देता येते. तुम्ही घ्यायला तयार व्हा, आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहे. यायला तयार? यस. तरी पण बाहेर गेल्यावर लोक आपली मराठी बुद्धी लावणारच. सगळं भारी आहे सर, पण ते जे लागतं ना तेच नाहीये. आहे का हो आपल्याकडं? आहे का? नाहीये. मला सांगा, जाता जाता एक प्रश्न विचारतो, शेवटचा विचारू. यस. सर्वांना यस. मोबाईल कोणाकोणाकडे त्यांनी हात वर करा. मोबाईल सहित पटकन पटकन घरी जायचं असं ते मोबाईल सहित हात वर करा असं सांगितलं. मोबाईल सहित पटकन. तायडी किती रुपयाचा आहे का हा मोबाईल? नाही नाही, तायडीला 25,000. तू कमवते किती का तायडे? काहीच नाही कमवत. बरं चला, हा मोबाईल असं होणार नाही, एक अंदाज पकडा, फक्त विचार करा बरं का. हा मोबाईल पाण्यात पडला, बिना मोबाईल 1 महिना कोण जिवंत राहणार? त्यांनी हात वर करा. बिना मोबाईल जिवंत राहणार असं विचारलं बरं मी, है ना? पॉसिबल आहे का हो?
नाही. जोरात बोला. नाही. आता मला सांगा, पैसे नाही, मोबाईल किती वेळात येईल? तायडे तू सांग, एकदम खरं सांग. 2 दिवसात. एका दिवसात? पैसे तर नाही. बरं, एका कॅमेऱ्याचा मोबाईल खराब झाला, नवा किती कॅमेऱ्याचा येईल? 4. पैसे तर नाही. मग कोणी म्हणत असेल आम्ही कर्ज काढून घेऊ, पण मोबाईल येईल का नाही? एका दिवसात. का बरं माहिती का? गुड मॉर्निंग आणि गुड नाईट नाही केलं तर ऍसिडिटी होऊन जाते. हॅलो, राईट ऑर रॉंग? पैसे नसताना 10,000चा मोबाईल खराब झाला, 25,000चा नवा मोबाईल येईल. पैसे नसताना. काय कारण आहे? कोणी सांगल? काय कारण आहे? कसा आला मोबाईल एका दिवसात? ऐकायचंय? यस. ऐकायचंय? यस. मी ठरवलं मला मोबाईल पाहिजे म्हणून मोबाईल आला. यस सर. तसंच ठरवा, मला चांगली लाईफ पाहिजे, 100% आजच माय लाईफस्टाईल सुरू होईल. यस सर. पैसा नाही हा प्रॉब्लेमच नाहीये. जर इच्छा असेल तर 100% मार्ग दिसेल. तर माय लाईफस्टाईल मध्ये इच्छा नसताना पण येऊन लागा, 100% पैसा तुमच्या पुढे येऊन लागेल. एवढंच सांगतो, इथेच थांबतो. सो विश यू ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल.